सोलापुरात ॲनिमल राहतच्या सतर्कतेमुळे एका नर श्वानाचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. रविवारी सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास गंगामाई हॉस्पिटल परिसरात ही घटना घडली. प्राणीमित्र सुरेश कांबळे यांनी ॲनिमल राहत सोलापूरच्या आपत्कालीन संपर्क क्रमांकावर माहिती देत सांगितले की एका नर श्वानाच्या टेस्टिकला अज्ञात व्यक्तीने रबर अडकवले होते. ही माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्नेहा सुरवसे यांनी तत्काळ कारवाई करत टीमला सतर्क केले. अजित मोटे हे 15 मिनिटात घटनास्थळी दाखल झाले. श्वानाची पाहणी करून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला भुलीचे इंजेक्शन देण्यात आले. भूल दिल्यानंतर टेस्टिक्सला अडकलेले रबर काळजीपूर्वक काढण्यात आले. त्यानंतर त्या श्वानाला ॲनिमल राहतच्या कार्यालयात हलवण्यात आले असून पुढील उपचारासाठी निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. या संपूर्ण कारवाईत पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर आकाश जाधव, डॉक्टर स्नेहा सुरवसे, अजित मोटे आणि विजय चव्हाण यांचे मोलाचे योगदान लाभले. ॲनिमल राहतच्या तात्काळ आणि सतर्क प्रतिसादामुळे त्या श्वानाचे प्राण वाचले आहेत. नमस्कार, माझं नाव डॉक्टर आकाश जाधव. ॲनिमल राहत सोलापूर इथं पशुवैद्यक अधिकारी म्हणून कार्यरत आहे. ह्या रविवारी म्हणजेच 22 तारखेला गंगामाई हॉस्पिटल परिसरामध्ये आम्हाला एका व्यक्तीचा फोन आला आणि त्यांनी आम्हाला असं सांगितलं की तिथे जो एक डॉग आहे त्याच्या टेस्टिकलला म्हणजेच त्यांच्या अंडाशयाला कुणीतरी रबर नॉट बांधलेली आहे. ही बातमी कळताच लगेच डॉक्टर स्नेहा सुरवसे यांनी ही बातमी अजित मोटे जे आमचे प्राणी कल्याण सहाय्यक आहे यांना कळवली आणि तात्काळ ते त्या घटनास्थळी पोचले. घटनास्थळाची पाहणी केली असता त्यांच्या अशा लक्षात आले की त्या डॉगला अंडाशयावर खूप जोरात ती रबर बँड बांधलेला आहे आणि त्यामुळे त्याला खूप वेदना होत आहे. तात्काळ त्यांनी तिथं भुलीचे इंजेक्शन दिले त्या डॉगला आणि तो रबर बँड तिथून काढला. तो डॉग नंतरनं आम्ही ऑफिसमध्ये आमच्या शिफ्ट करून त्याची नसबंदीची शस्त्रक्रिया केली आणि आता डॉग खूप चांगल्या कंडिशनमध्ये आहे आणि आता आम्ही लगेचच त्याला आज त्याचा नैसर्गिक अधिवास आहे तिथे आम्ही परत त्याला रिलीज करणार आहे. अशा पद्धतीनं ह्या रेस्क्यूमध्ये सगळ्यांचं सहकार्य लाभलं. त्यामध्ये डॉक्टर स्नेहा सुरवसे, अजित मोटे आणि विजय चव्हाण यांचं मोलाचं योगदान आहे.